न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या पोटासाठी आज आम्ही आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी वीरा सकल मातांचा समाज 12 पगड जातीतून, मागवाड्यातून, 12 गाव खेड्यातून नाही कुणाच्या व्यापार आजचा मोर्चाचा कारण अधिकार व्हायला पाहिजे, लेकरा बाळाला मुलाबाळा शिक्षण मिळालं पाहिजे, काहीतरी आपल्याला मिळगत झाली पाहिजे, अबकड झालं पाहिजे, याच्यासाठी मोर्चा काढला. अण्णाभाऊसाठीच्या पुतळ्यापासून काढला तर इथं हे कलेक्टर ऑफिस पासून आला, पाय मोर्चा काढला. मोर्चाचं कारण आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतात म्हणून प्रशासनावर दुर्लक्ष करत आहे, म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा ठेवला आहे. तरी आमचा एकच उद्देश आहे, आमच्या मुलाबाळाला सर्व्हिस मध्ये प्रत्येकाला घेतलं पाहिजे, कुठं नाही कुठंतरी सर्व पावात गेलं, जिकडे पावा तिकडे सर्व आमच्या योजना दुसऱ्या आमच्या भावाने घेतलेल्या आहेत, याचं मात्र शासनाने लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणून ही आमची मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर आम्ही पुन्हा सुद्धा रस्त्यावर उतरू, ही आमची सुद्धा तयारी आहे, असं आम्हाला एवढं बोलायचं. आणि आमच्या शासनापर्यंत हे संदेश पोहोचावं म्हणून आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारनं या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024ला जो काही निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येऊ शकते आणि तसा तो अधिकार राज्यांना आहे. यानंतर राज्य सरकारनं 15 ऑक्टोबर 2024 रोजी न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीनं आपला अभ्यास पूर्ण करून 15 ऑक्टोबर 25 रोजी 15 मार्च रोजी तो अहवाल सादर केलेला आहे. आता त्या अहवालाच्या अनुषंगानं दुसरी एक समिती नेमली होती, राजेश अग्रवाल मुख्य सचिव महाराष्ट्र. या राजेश अग्रवाल समितीचा सुद्धा कालावधी संपलेला आहे. आता बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळामध्ये ठेवणे आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अ आणि ब अशा स्वरूपाचं वर्गीकरण करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, हा समाज अनुसूचित जाती संवर्गातला वंचित उपेक्षित आरक्षणाच्या लाभापासून दुर्लक्षित असलेला हा समाज आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हा त्यावरचा उपाय आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाला दिलेले काही अभिवचन आहे निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही वर्गीकरण करू, ते म्हणतात लवकर करू, परंतु अभ्यासामध्ये मोठा कालावधी जातोय. आता भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या भरती प्रक्रिया सुरू असताना सुद्धा ती भरती प्रक्रिया थांबवा अशी आमची मागणी असताना तरी परंतु याला विलंब का होतो? विलंब होतोय हा या मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाज संताप व्यक्त करतोय. मुंबईला आझाद मैदानावर लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं वज्रमुठ आंदोलन सुरू आहे. 19 मे रोजी तरुण शेकडो कार्यकर्ते मंत्रालय आणि आझाद मैदानामध्ये आक्रोश करून सरकारचं लक्ष वेधलेले आहे. आता आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकार या समाजामध्ये तरुणांनी आत्महत्या कराव्यात अशा प्रकारची अपेक्षा बाळगून आहे का? समाजानं रस्त्यावर येऊन कायदा हातात घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे का? ती या संदर्भानं आमची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सामाजिक न्यायाचा विषय पुढे नेण्यासाठी वर्गीकरण तात्काळ केलं पाहिजे.